चरित्र ते उच्चारावे केले देवे गोपुडी भगवंताने कुरुक्षेत्राच्या ठिकाणी चरित्र केलं, मथुरेमध्ये चरित्र केलं, द्वारकेत जाऊन चरित्र केलं, परंतु तिथलं चरित्र आज सांगायचं नाही म्हणे. मग जे गोकुळामध्ये चरित्र केलं ते आणि त्यातल्या त्यात आणखी असं वर्णन आहे, हे तसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीतसे. ऐका, जे गोधने राखण्याचं चरित्र आहे आणि रांगत असताना ज्या ज्या काही खोड्या केल्या त्या सर्व चरित्राचा आज आपल्याला फक्त उच्चार करायचा आहे. महाउच्चार करत असताना आता जास्त मागे न जाता भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाली इथून सुरुवात करू, कारण आता वेळ ही फार झाली. भगवंत कारागृहात कसे प्रगट झाले आपण कथेमध्ये ऐकलं. भगवंत हा आणि गोकुळामध्ये आल्यानंतर मग आता नंद बाबाच्या घरी तो आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की, जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की, जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की, प्रिय में आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया लाल आनंद अवर्णनीय गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. ते नंद घरानंद भयो काल्याचे कीर्तन आपण भेटत म्हणलं ते कोणतं का घातलंय कीर्तन एक मग माझ्याकडे महाराज काल्याचं कीर्तन काही जमलं मोठं बापरे. आता एवढं सांगितलं की आवडलं नाही, मग काय चुकलं ते तुम्ही म्हटलं नाही म्हणे नंद घरानंद भयो. मग तेव्हापासून मी म्हणायला लागलो. यावल तालुक्यात कीर्तन होतं आणि चितोड्याचे टाळकरी आलेले कीर्तन, उत्तर कार्यानिमित्त कीर्तन होतं सकाळी 10 ते 12 नंतर मग पित्र बसवणार. ज्या ताईचे वडील वारलेले होते कीर्तन झाल्यानंतर तिच्याही माझ्याकडे आली म्हणजे महाराज तुम्ही कीर्तन फार सुंदर केलं, पण ते गाणं म्हटलं बापरे गाणं म्हटलं कोणतं गाणं माय म्हणे महाराज ते आता म्हणे मग बघा माझे वडील वारले आजचा 13वा दिवस आहे. बरोबर आहे, मग तुम्ही या बघ ते सुंदर केलं म्हणे सर्व, पण ते गाणं राहून गेलं. मग ती म्हणू लागली म्हणे 13वा दिवस आहे म्हणे. म्हटलं हो. मग म्हणे माझे वडील ते स्वर्गाच्या द्वाराजवळ उभे आहे, ते दरवाजा बंद आहे म्हणे. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं ना उघडदार वा तुम्ही सांगावं ना आम्ही कीर्तन करावं त्या गोकुळामध्ये प्रगट झाले आणि तुकोबाला वर्णन करतात. गोकुळीच्या सुखात अंत पार नाही लेका पार कृष्णनंदा घरी आनंद या नर नारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे नाना प्रकारे तो जन्मोत्सव साजरा केला आणि हळूहळू माझा परमात्मा रांगू लागला. रांगत असताना कसा रांगतोय तळवे तळ हात पहात टेकी तळवे तळ हात पहात टेकी
भगवान परमात्मा रांगत रांगत घराच्या बाहेर अंगणात येऊ लागले आणि अंगणात येत असताना त्या गोकुळातली आणि सुंदर अशा प्रकारची जी वाळू आहे ती मऊ अशा प्रकारची माती आहे त्या मातीतून परमात्मा रांगत रांगत जाऊ लागले. जात असताना समोर एखादा व्यक्ती चालत